नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जिलेबी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे, माझा देखील आहे. पण यात नेमकं आरोग्यदायी काय आहे आणि ही कोणी खाल्ली पाहिजे जिलेबी आणि कोणी खाऊ नये याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. अगदी लहानसा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की जिलेबीमध्ये मैद्याच्या गोल गोल रिंग्स तळल्या जातात आणि त्या तेलात किंवा तुपात देखील केल्या जातात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या तळल्यानंतर साखरेच्या पाकामध्ये त्या बुडवल्या जातात आणि मग खायच्या. तर हे 3 घटक आहेत. एक म्हणजे मैद्याची जी रिंग आहे ती, दुसरं हे डीप फ्राय केलं जातं तेलात तुपात, आणि तिसरं हे साखरेच्या पाकात बुडवलं जाते. 3 घटक आहेत. मैदा हा अजिबात चांगला नाही स्वास्थ्यासाठी. इतर जे पीठ असतात, बाजरी, ज्वारी यासारखे पदार्थ जे मिलेट्स आहेत, यांच्या तुलनेमध्ये मैदा हा अत्यंत घातक आहे. याच्यातनं जास्त स्टार्च मिळतं, जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि ग्लायसेमिक इंडेक्स याचा जास्त असतो. यात फायबर्स फारसे काही नसतात, त्यामुळे हे काही हेल्दी फूड नाही मैदा. दुसरी गोष्ट डीप फ्राईंग जे आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी अशा बुडवून बराच वेळ तळल्या जातात, या सगळ्या आरोग्यासाठी घातक आहेत मित्रांनो. दुसरं यात अजून एक जो घटक आहे की बाजारामध्ये जे तेल किंवा तूप पुन्हा पुन्हा वापरलं जातं, त्याच्यात ते फ्राय केलं जातं, त्यात ब्लू फ्लेम तयार होते आणि हे ब्लू फ्लेम तयार होणं पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलात किंवा तुपात हे आरोग्याला खूप घातक असतं. त्यातून त्या तेलाचं तुपाचं विघटन होतं आणि ते आरोग्याला चांगलं नसतं. तर डीप फ्राय प्लस पुन्हा पुन्हा वापरलेलं तेल तूप या दोन याच्यात आरोग्यासाठी धोकेदायक गोष्टी आहेत. आणि तिसरं म्हणजे शुद्ध साखरेचा पाक. साखर हे पांढरं विष आहे असा मी पूर्वी व्हिडिओ तयार केला होता. कारण साखरेमध्ये कुठलंही न्यूट्रिशन नसतं, याच्यामध्ये कोणताही आरोग्याला चांगला घटक नाही शुगर सोडून. आणि एवढ्या शुगरची आपल्याला गरज नसते, कारण शुगर एकदम अचानक अशी शरीरात गेली की ती शरीराला समजत नाही याचं काय करायचं, म्हणून शरीर हे त्याला फॅटमध्ये कन्वर्ट करतं आणि असलेलं जे फॅट आहे आपल्या शरीरातलं ते वाढतंच, ते खर्च व्हायचं जे रेट असतो तो कमी होतो, त्यामुळे ती घातक होते. तर थोडक्यात आपण जिलेबीमध्ये ज्या कॅलरीज ज्या आहेत त्याचा आपण आढावा घेऊयात. तर साईजप्रमाणे जिलेबी 44 कॅलरीज ते 150 कॅलरीज, म्हणजे छोट्या साईजच्या असल्या तर 44 कॅलरी असा अंदाजे. अशी कुठली एक सिंगल जिलेबी 44 म्हणून दुसरी पण 44ची असत नाही. अप्रॉक्सिमेटली 44 ते 150 कॅलरी एवढं जिलेबीच्या एका पीसमधून आपल्याला मिळू शकतं. याच्यात फायबर 0 आहेत. फॅट त्या एका जिलेबीमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 ग्राम फॅट असतं आणि 5.5 ते 6 ग्राम कार्बोहायड्रेट असतं. प्रोटीन अगदी कमी आहे, कारण हे मैदा आहे, मैद्यामध्ये फारसं प्रोटीन नसतं. आणि याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाहीये, पण इतर फॅट्स आहेत. विटॅमिन ए मेनली त्याच्यामध्ये आहे आणि इतर फारसे काही विटॅमिन त्याच्यामध्ये असे खूप नाहीत. थोडंफार कॅल्शियम वगैरे आहे, थोडं पोटॅशियम आहे. तर हे जे आहे ते जिलेबीचे मूळ घटक आहेत. परंतु आपण जर विचार केला तर हे 44 ते 150 कॅलरी हे जर तुम्हाला खर्च करायचे असतील तर हे खर्च करायसाठी तुम्हाला जवळजवळ एक जिलेबीची एनर्जी स्पेंड करायला 10 मिनिटं वॉकिंग करावं लागेल. त्यामुळे विचार करा, तुम्ही जर पटापट अशा 4-5 जिलेबी खात असाल, 5 जिलेबी जवळजवळ तुम्हाला 50 ते 60 मिनिटं म्हणजे तासभर तुम्हाला चालावं लागेल एवढं एनर्जी खर्च करायसाठी. आणि आपण नुसतं जिलेबीचं लंच किंवा डिनर घेत नाही, त्याला फक्त एक साईड डिश म्हणून घेतो. त्याच्यासोबत बाकीचं आपण बऱ्यापैकी खात असतो. स्पेशली जेव्हा फंक्शन्सला आपण जातो, बर्थडे, लग्न, या ठिकाणी हे खूप मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हफपोस्ट नावाची एक वेबसाईट आहे, याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. यांनी जगातले 10 टॉप पदार्थ दिले आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढते, शरीराला घातक आहेत. आणि जिलेबीला या टॉप 10 वर्ल्ड आयटम्समध्ये स्थान मिळालेलं आहे, मानाचं स्थान. म्हणजे ही अत्यंत घातक आहे. डायबिटीस लोकांनी अजिबात खाऊ नका. ब्लड प्रेशर, हृदयरोग, जे लोक लठ्ठ आहेत, वजन कमी करायचं आहे, यांनी अजिबात खाऊ नका. जे लोक नॉर्मल हेल्दी आहेत, या लोकांना जर जिलेबी खावीशीच वाटली तर एका वेळेला एका दिवशी 1 किंवा 2 पीस जिलेबीचे खा, याच्या पलीकडे घेऊ नका. मी बघितलंय लग्नात आणि मी स्वतः त्यातनं गेलेलो आहे
की लग्नात जेव्हा ही जिलेबी वाढली जाते तेव्हा आपण सुरुवातीलाच 2-3 घेतो पीसेस, त्यानंतर अजून 2-3 घेतो आणि लोक बकाबका खातात. प्रचंड याच्याने शुगर शरीरात वाढते, याच्याने ऑक्सिडेशनचा जो स्ट्रेस असतो तो शरीरात वाढतो, इन्फ्लेमेशन वाढतं, वेगवेगळ्या आजारांचं हे माहेरघर आहे आणि स्थूलपणा वाढतो आणि त्याच्याशी संबंधित ज्या प्रचंड मोठी लिस्ट आहे आजारांची ती सगळी वाढते. त्यामुळे जिलेबी ही आरोग्याला घातक आहे, अजिबात खाऊ नये. आणि अगदीच कोणाला हेल्दी लोकांना जर खावीशी वाटली तर 1 किंवा 2 पीस कधीतरी महिन्याभरातून एवढंच ठीक राहील, याच्या पलीकडे नको. आय होप दिस इन्फॉर्मेशन हेल्प्स यू. इतरांना देखील शेअर करा. टेक केअर. बाय बाय.